टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत आमने में बिन विरोध उप सरपंच पद पर कुमार मंगेश बालाराम जोशी को चुन लिया गया। हम आपको बता दें कि सरपंच विश्वपाल रामदास केने साहब और समाज सेवक महेंद्र दादा पाटिल साहब के नेतृत्व में कार्यक्रम संपन्न हुआ। और हम आपको बता दें कि इस अवसर पर बहुत सारे नेतागण वहां पर आए थे, जो कुमार मंगेश को सबने शुभकामनाएं व्यक्त की। तो चलिए हम दिखाते हैं वहां का कुछ दृश्य और क्या कह रहे हैं कुमार मंगेश बालाराम जोशी। उनका भी हम एक मुलाकात लेते हैं। और उनके पिताजी ने बहुत ही अच्छी बात कही कि ये पद उनको मिला है, इस गर्मा को रखना चाहिए, कोई भी गलत काम नहीं करना चाहिए। तो चलिए हम आपको सुनवा रहे हैं। माझा पोरगा हा चांगल्यासाठी काम करेल ही माझी अपेक्षा आहे आणि चांगला करेल तरच मला तरी त्याचा अभिमान वाटेल, नंतर अभिमान नाही वाटणार मला। आणि मी तर सांगतो का चांगलाच कर, वाईट कोणता करू नको। आणि वाईट करणाऱ्या आपल्याला सोबत पण नाही आणि करावं पण नाही। ज्यांनी करायचं आहे त्यांनी चांगला करा आणि माझा पोरगा चांगला करेल असं मला अपेक्षा आहे। आलो आलो मोठं गावात येतील मॅडम एक मिनिट थांब जरा मॅडम बोलता ना हो बोलतो ना पेंडा कापा ये ना थोड़ा हाँ मग तो दादा एक मिनिट सुबह तो माने माणसांचे जुगार आहे का माणसांचे जुगार आहे सिंगल थांबा एक मिनिट थांबा बघायचं मग गिम्बल भाई समोर हे समोर बघा एक सेकंड बाय समोर वीडियो घेतली आता इधर समोर। आपको इसका अनुभव है, तो आपके नेतृत्व में कैसे क्या करने के लिए आप इन्हें कहेंगे और क्या शुभकामनाएं देंगे? पहिले मंगेश बालाराम जोशी हा ग्रुप ग्रामपंचायत आमनेचा उपसरपंच आपला माझ्याकडून शुभेच्छा। आणि माझ्या हीच अपेक्षा राहील की तो आमने गावामध्ये त्याचं नाव काम करून तुझं नाव मोठं व्हावं हे माझी इच्छा। ते माझ्या सदैव पाठीचे आहेत आणि मी जे पण करतो ते त्याला कधीच विरोध नाही करत आणि हीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, त्यांनी मला सदैव सपोर्ट करायला। पूर्ण श्रेय माझ्या फॅमिलीला आणि माझ्या जोशी यांनी मला
सपोर्ट केला, त्याला आज मी उपसरपंच पद झालो आहे, त्यांचा मी आभार मान्य करतो. जोशी परिवारामध्ये खूप आनंद आहे. खूप वर्षानंतर आज उपसरपंच पद मिळत आहे जोशी परिवाराला. मला खूप आनंद आहे. आम्हाला आपण विकासाबद्दल काय विकासाची कामे तर सरपंचाच्या मार्गदर्शनाने चालूच आहेत. गटाराची कामे, प्युअर ब्लॉकची कामे आणि तलावाच्या सुशोभीकरणाची कामे हे चालूच आहेत. आता मी उपसरपंच बसल्यानंतर आमच्या गावामध्ये एक हॉस्पिटल मान्य झालेलं आहे, तो लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन. एक सेकंड बाय समोर समोर कॅमेऱ्यामध्ये समोर इथे कॅमेऱ्यामध्ये समोर समोर समोर. आज या ठिकाणी आमने ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्या निवडणुकीमध्ये मंगेश बालाराम जोशी यांची आज या ठिकाणी बिनविरोध निवड झाली. सर्वप्रथम मंगेश यांचं मी अभिनंदन करतो की आज या ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच विश्वपाल केने तसेच या ठिकाणी उपसरपंच पदाच्या ज्या नेमणुका केल्या जातात त्या ठरल्या वेळेप्रमाणे या आधीचे उपसरपंच जे असतील राजेश पावशे होते, त्यांनी आपला राजीनामा देऊन त्यानंतर मंगेश बालाराम जोशी यांना ही जागा रिक्त करून त्यांना या पदावर विराजमान केले. खरोखर सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सर्व सदस्य असतील, यांना मी सर्वांना धन्यवाद देईन की ठरल्या वेळेप्रमाणे जेव्हा एखादा माणूस आपला पदाचा त्याग करतो किंवा पदाचा राजीनामा देतो, खरोखर त्याला खूप मोठी किंमत असते. अशा पद्धतीने हे कार्यक्रम या ग्रामपंचायतीमध्ये चालले असताना या ग्रामपंचायतीमध्ये आपण बघितलं असेल अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं असतील, गटाराची कामं असतील, फेवर ब्लॉकची कामं असतील, अशी विविध योजनेमध्ये या ठिकाणी अनेक कामं केली जातात. आज आपण या ठिकाणी बघितलं असेल की आजूबाजूचा जो परिसर आहे डेव्हलपमेंट बघितली असेल. या ग्रामपंचायतीचा वार्षिक मला वाटतं उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात असू शकतो आणि हा समृद्धी महामार्गाचा एक सर्कल आहे. त्यामुळे इथे जे डेव्हलपमेंटला खूप या ठिकाणी एक चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये भविष्यकालामध्ये ग्रामपंचायतीचा वार्षिक उत्पन्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तरी आज या ठिकाणी विद्यमान मंगेश बालाराम जोशी यांना मी सांगू इच्छितो की गावामध्ये जी काही विकासाची कामं असतील किंवा लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा त्यांनी तत्परतेने काम केलं पाहिजे. आज आपण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री व आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम केलं, खरोखर त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे की ज्या पद्धतीने या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी कामं केली, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं, तसं काम आपण डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकानं लोकांची विकास कामे केली पाहिजेत व लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत. अशा पद्धतीने जर आपण काम केलं नक्की समाज आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मंगेश यांना मी सांगेन, या तुमच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आमने असेल, आमनेपाडे असेल, मला वाटतं खंडवालचा काही भाग नाही ना, दोन गावची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जी विकास कामे असतील किंवा नागरिकांची वैयक्तिक जी काही कामं असतील, महिलांची असतील, त्या कामं सोडवण्यासाठी त्यांनी नेहमी तत्पर राहावं आणि या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या बोर्डावर आपलं नाव कसं लौकिक होईल असा उद्देश ठेवून डोळ्यासमोर कामं करावी. मला मगाशी येताना सांगितलं आदेश जोशींनी, ज्या वेळेला ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्यावेळेला वास्तविक आदेश जोशी यांनाच उमेदवारी जाहीर केली होती, परंतु आदेश जोशी यांनी त्याग करून
मंगेश बालाराम जोशी यांना पुढे नेण्याचं काम हे आदेश जोशीच्या त्यागाचं काम आहे. म्हणून आज मंगेश जोशी यांची ही जबाबदारी आहे की आदेश जोशीने केलेला त्याग आणि समाजाशी असलेली बांधिलकी ही डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करावं अशा मी त्याला शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीसाठी त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना प्रथम जय हरी. आज आम्हाला खूप अभिमान वाटतोय की आज आमच्या जोशी परिवारातील एक नवनिर्वाचित युवक जो आहे मंगेश बाळाराम जोशी आज उपसरपंचपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्याने जे आपल्या हाती कर्म दिलेले आहेत, ज्याच्यावर गावकीने विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याची आज संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. म्हणून त्यांना एवढंच मी सांगू इच्छितो की जेवढे दिवस तुझ्या हातात आहेत जनतेची सेवा करण्यासाठी, अहोरात्र जेवढे काही निधी तुला जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून घेता येतील तेवढे त्याने प्रयत्न करावे आणि त्याचबरोबर एक उपसरपंच कसा असावा याचा एक आदर्श सर्वांसमोर ठेवून जावं. तुला पांडुरंग परमात्मा देवो एवढी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. आपण लगेच नको लावू. एक मिनिट. क्या जगन इधर से निकल के जाने का 2 बजे. हाँ, तो शूटिंग तो मुझे मिल ही जाएगा. हो सकता है. काय भेटेल आपल्याला